हरहुन्नरी तरुण अभिनेत्याचं निधन. मराठी सिनेसृष्टीवर शोककळा. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचं सोमवारी 3 ऑगस्ट रोजी पहाटे अल्पशा आजारानं निधन झाले. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश कानडे यांनी आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली. देशभक्तीपर, मी भारतीय या नाटकाच्या जवळपास 300 प्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देताना त्यांचं इतिहास प्रेम आणि राष्ट्रभक्ती प्रकर्षाने दिसून येत असे. प्रत्येक भूमिका ते मनापासून जगायचे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी भरभरून दाद मिळायची. अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋषिकेश कानडे यांना राज्य नाट्य स्पर्धेत सलग 2 वर्ष अभिनयाचं रौप्य पदक मिळालं होतं. रंगभूमीबरोबर ते स्वतःचा ऑनलाईन फिटनेस क्लब देखील चालवत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगकर्मी, कलाविश्व आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ऋषिकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली.